तर आज आपण बघणार आहोत ओस्टिओपोरोसिस या आजाराची लक्षणं। या आजाराला मूक आजार असंही म्हणतात, कारण जशी इतर आजारांची लक्षणं आपल्याला दिसून येतात तशी बऱ्याचदा याची लक्षणं आपल्याला पटकन दिसून येत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं लक्षण म्हणजे अचानकपणे हाड मोडणे। अगदी थोडंसं पडलं धडपडलं तरी लगेच हाड फ्रॅक्चर होऊन जातं। तर हे एक महत्त्वाचं लक्षण आहे। आणि जरी तुम्हाला ओस्टिओआर्थरायटिसची डायरेक्टली काही सिम्पटम दिसत नसले तर तुम्हाला काही चेंजेस तुमच्या बॉडीमध्ये दिसून येऊ शकतात। जसं तुमची हाईट इंचभराने का होईना तुमची हाईट कमी झालेली असते, किंवा मग तुमची जी नॅचरल उठण्या बसण्याची जी ढब आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस जाणवतात, किंवा मग तुमच्या स्पाईनची जी डिस्क आहे ती जर कॉम्प्रेस झाली असेल तर त्यामुळे लंग कपॅसिटी कमी होते आणि त्यामुळे तुम्हाला श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो, किंवा छोटे छोटे श्वास तुम्ही घेता, किंवा मग कंबर दुखणं, किंवा मग हाताची जी नखं आहेत बोटाची पायाची ती पटकन तुटणं, किंवा तुमची जी ग्रीप आहे पकड त्याची ताकद आता कमी व्हायला लागलेली असते, आणि वेट लॉस। ही सगळी लक्षणं आहेत। तर अशा प्रकारची विविध लक्षणं आहेत आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ओस्टिओपोरोसिसला प्रिव्हेंट कसं करू शकतो, त्यासाठी काय खबरदारी घ्यायची ते बघू। तोपर्यंत भरपूर पाणी प्या, पौष्टिक खा आणि मस्त राहा। धन्यवाद।